आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। ज्या व्यक्तीचा फोटो संविधानामध्ये तो फोटो काढण्यास कोणी सांगू शकत नाही। मी फोटो लावला नसता तर लोकांना कळलंच नसतं की टिपू सुलतानचा फोटो संविधानामध्ये आहे। मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक। माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापूरमध्ये येऊ देणार नाही। महाडिकांचा निर्धार। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा। महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। माढ्यामधील प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। प्रलंबित कामांना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंना केली। माजी मंत्री अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन। नफिसा बेगम सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या। नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे मनपा आयुक्तांना फोन। आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना। पुणे महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी नाहीच। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नाही। फक्त मुख्य युक्तिवाद बाकी। कोर्टाकडून त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित। शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई हायकोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश। नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग प्रतिज्ञापत्र सादर करणार का याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर। फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार। राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार। राहुल गांधींच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज सुनावणी। सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार केली होती। आजच्या सुनावणीमध्ये राहुल गांधींच्या वकिलाकडून उलट तपास करण्यात येणार।